नमस्ते प्रेक्षकांनो, राशीच्या माध्यमातून मी शिल्पा देशमुख परत आपल्या भेटीस आले घेऊन एक अत्यंत सुंदर कविता मैत्री. मैत्री हे अत्यंत सुंदर नातं आहे. इतर अनेक नात्यांसारखंच हे अत्यंत सुदृढ असं नातं आहे. जशी मैत्री ही दोन स्त्रियांच्यात होऊ शकते, दोन पुरुषांच्यात होऊ शकते, तसंच एक स्त्री आणि एक पुरुष यांच्यातही एक सुंदर मैत्रीचं नातं निर्माण होऊ शकतं. ऐका तर मग मला आवडलेली कविता मैत्री. चहाच्या कपासोबत त्याने मैत्रीचा हात पुढे केला. चहाच्या कपासोबत त्याने मैत्रीचा हात पुढे केला. फ्रेंड्स, ती भांबावली. लग्न झालंय, मुले मोठी झाली आहेत, सर्व छान चाललंय म्हणाली. तो हसला आणि म्हणाला, अगं मी मैत्री म्हणतोय तुला. ती पुढे म्हणाली, आणि कसं, मला हे मुळात आवडतच नाही. मी बरी, माझं काम बरं, या सगळ्या गोष्टींसाठी मुळात माझ्याकडे सवडच नाही. तो पुन्हा हसला आणि म्हणाला, अगं मी मैत्री म्हणतोय तुला. हो, तेच ते. इथे सगळ्यांची नजर असते, सगळ्यांना उचापती पडल्यात, प्रमोशन तोंडावर आलंय, साध्या साध्या गोष्टींचाही काहूर माजवतात. तो पोट धरून हसला आणि म्हणाला, एवढ्यासाठी मैत्री म्हणतोय तुला. एवढं बोलताना धाप लागली तिला. चहा थंडगारच नेऊन गेलेला. अचानक डोळ्यात उष्ण उष्ण पाणी. खरं तर इतक्या दिवसात असं विचारलंच नव्हतं कोणी. त्याने शांतपणे खिशातून रुमाल बाहेर काढला आणि सहजतेने तिच्या समोर धरला. आता ती अजूनच फुलली, अजूनच कोसळली. डोळ्यांच्या कड्यांतून मनसोक्त वाहिली. यावेळी तो हसला नाही. तिच्या नजरेत नजर रोखून म्हणाला, एवढ्यासाठी मैत्री म्हणतो. नमस्ते राशी.